हो, तुमचा प्रश्न मला कळला. पण आधी आपण समजून घेऊया प्लॅन्टर फेशिया काय असतो. आपल्या पायाच्या तळाशी हीलपासून टोचपर्यंत जाणारा एक मजबूत टिश्यू असतो. तो हा प्लॅन्टर फेशिया. या टिश्यूवर जर सतत स्ट्रेस येत राहिला किंवा त्याच्या लोड बेरिंग कपॅसिटीपेक्षा जास्त लोड जर ह्याच्यावर आलं, तर प्लॅन्टर फेशियाटिस होऊ शकतो. झोपेतून उठल्यानंतर पहिलं पाऊल टाकताना आपल्याला टाच दुखते. तसंच खूप वेळ जेव्हा तुम्ही बसता आणि त्याच्यानंतर उठून पहिली काही पावलं टाकता, तेव्हाही टाच दुखायची शक्यता खूप जास्त असते. अचानक वॉकिंग किंवा रनिंग वाढवल्यानंतर किंवा सतत उभं राहिल्यानंतर अगदी फूट आणि काफची स्ट्रेंथ कमी असेल तरीही हा प्लॅन्टर फेशियाटिस होऊ शकतो आणि इथेच फिजिओथेरपी आपल्याला मदत करते. सुरुवातीला पेन कमी करण्यासाठी ट्रीटमेंट आणि ऍक्टिव्हिटी मॉडिफिकेशन शिकवलं जातं. त्याच्यानंतर स्टँडिंग आणि वॉकिंगच्या वेळेला पायावर येणारा लोड योग्य प्रकारे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज शिकवल्या जातात. आणि त्याच्यानंतर फूट आणि काफ मसलच्या स्ट्रेंथनिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम शिकवले जातात. सो तुमचं काम थांबवणं हा उपाय नाही. फिजिओथेरपीच्या मदतीने तुमच्या काफची, फूटची स्ट्रेंथ वाढवणं आणि लोड योग्य प्रकारे मॅनेज करणं हाच योग्य मार्ग आहे.